तर मित्रांनो, पाण्यातून भिजून असा हा पाळणा लावावा लागतो. पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इकडे तुम्हाला वातावरण दिसतच असेल. पाऊस आता सुरू झालेला आहे. आमच्या वाडीतील मोठी माणसं आणि मुलं इकडे नदीवरती आले. तर नदीवरती मासे मारण्यासाठी बांधण बांधतात. ते बांधण बांधलेलं होतं आणि तिथे आता पाळणा लावायचा आहे. पाळण्यामध्ये त्या मासे कसे पकडले जातात ते आपण बघूयात. तर चला जाऊयात पुढे. तर मित्रांनो पाहू शकता, इकडून रोड आहे खाली जायला नदीवरती. इकडे पाहू शकता खाली नदी आहे. वाडीतील सर्व मंडळी आहेत इकडे पाळणा लावण्यासाठी, म्हणजे मासेमारी. पाळण्यामध्ये ते मासे चढतात. बघूया तिकडे कोण कोण आहेत. मित्रांनो इकडे पाहू शकता, ते सर्वजण आहेत खालती. इकडे आहेत, अजून तिकडे खालती आहेत. हे सर्व वाडीतील मंडळ आहेत. इथे मुलं आहेत वाडीतील. इथे पाहू शकता इकडे खाली काहीतरी मासे आहेत वाटतं. तर मित्रांनो मागे बघू शकता, माझ्या मागे हे इथे बांधण बांधलेलं आहे मासे मारण्यासाठी. इथे बांधण बांधलेलं आहे आणि तिथे खाली पाळणा लावलेला आहे. आपण जवळून बघूयात. तर मित्रांनो पाहू शकताय, हा खाली ते पाळणा लावला आहे मासे चढण्यासाठी आणि इथून मासे चढतात वरती. हे तुम्ही काय शोधताय? रितेश काय शोधतोय? कुठे आहेत? इथे हाताने पकडलास? मित्रांनो पाहू शकता, इथे हाताने मासे पकडले रितेशने. कुठे होते? तर आता कोकणात पाऊस चालू झालेला आहे आणि आता नदीला पाणी इकडे चालू झालेलं पाहू शकताय. साखळी फुटलेली बोलतात, नदीला साखळी फुटलेली आहे. मित्रांनो पाहू शकताय, ते बाजूने दगडी लावतात, कारण का त्याच्यामध्ये पाणी साठवून त्याच्यानंतर माशांना उडी मारायला ते बरं पडतं, त्याच्यासाठी ते दगडी लावत आहेत.
तर आता अजून पाऊस कमी आहे. पाऊस थोडा वाढला, पाणी वाढलं की नंतर मग मासे त्याच्यामधून चढणार. तर मित्रांनो पाहू शकता आता पाळणा रेडी झालेला आहे आणि आता हळूहळू तिथून मासे उड्या मारणार आणि पाळण्यामध्ये पडणार. तर बघू शकताय कशा प्रकारे तयार केलेला आहे ते पाळणा आणि याला बांधण बोलतात. तर नंतर बघू किती मासे मिळतात ते. मित्रांनो इकडे पाहू शकता इकडून मासे चढतात वरती, हळूहळू चढायला लागले आहेत. मित्रांनो अशा प्रकारे बांधण बांधले जातात आणि मासे पकडले जातात. तर मासे पकडण्याची अशी पद्धत आहे. तर सगळीकडे पद्धती असतातच. तर अशी ही पद्धत आहे, याला बांधण बोलतात. आणि इथे आता आमच्या वाडीतील मंडळीने ते बांधलेलं आहे आणि आत्ता थोडे थोडे मासे त्याच्यामध्ये चढत आहेत. मित्रांनो आता पाऊस कमी असल्यामुळे मासे थोडे कमी त्या पाळण्यामध्ये चढतात. तर पाऊस मोठा पडला की ते जास्त चढतात मासे. तर बघूयात. मित्रांनो आपण मगाशी बघितलं बांधण बांधलेलं आहे आणि तिथे पाळणा लावलेला आहे. तर आम्ही आता सर्वजण वाडीतील मंडळी मासे बघण्यासाठी आलो आहे की पाळण्यामध्ये किती मासे आहेत ते. आता थोडा काळोख झालेला आहे आणि आता तिकडे मासे बघायला चाललो आहे. थोडे साठलेत मासे पकडण्यासाठी आलेत. बघा इकडे पाहू शकताय मासे तर खूप चढलेत. ते पाळणा आहे आणि याच्यामध्ये खूप चढलेले आहेत मासे. तर मित्रांनो इकडे पाहू शकताय वाडीतील सर्व पोरं आणि मंडळी इकडे मासे जे पाळण्यात मासे आहेत ते काढण्यासाठी आलेले आहे. इकडे पाहू शकताय. तर मित्रांनो पावशी आलेला आहे आता आणि इकडे पाहू शकताय पाळण्यात खूप मासे आलेले आहेत. टॉर्च मार. तर मित्रांनो पाहू शकता मासे किती बघा इकडे पाळण्यामध्ये आलेले आहेत मासे. हात घालून दाखवा. पाहू शकता किती मासे आलेले आहेत. सर्व वाडीतून मंडळी थोडी खुश झाली आहे आता. फेलत नाही सोडल्यावर लागतं. तर मित्रांनो आता पुन्हा पाळणा लावून ठेवताय तिकडे.
तर इकडे बघू शकता कशा प्रकारे इथे पाणी लावतात. पावसातून पाण्यातून असं भिजून पाण्याला लावावं लागतं मित्रांनो. पाण्यातून भिजून असं हा पानं लावावं लागतं. पाना पाहिजे तर आता या तुम्हाला. चला चला. तुला काय सांगितलं शेतांनी दबूकच पाहिजे. माशाला उडी मारायची तर जागा नको. आज काही काडीवर चावरा जावलेलं नाही माझी. झोपली असेल आता. मित्रांनो आत्ताच आम्ही नदीवरून आलोय. तर बांधण बांधलेलं होतं आणि बांधणामध्ये पाळणा लावला होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला मासे भेटलेले आहेत. तर किती मासे भेटले ते आपण पाहू शकताय. बांधणामध्ये जो पाळणा बांधला होता त्याच्यामध्ये एवढे मासे भेटलेले आहेत. तर असेच कोकणामध्ये आता पहिल्या पावसाळ्यात सुरुवात होते आणि चंडीचे मासे चढतात. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असेच तुम्हाला कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहेत. धन्यवाद.